हाय फ्रेंड्स, मी स्नेहल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज बनवणार आहोत दही वडे हे खायला अतिशय टेस्टी लागतात। तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी उडदाची 2 कप डाळ घेतलेली, ती 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली। आता ती चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे वाटली गेली आहे, पण जास्त बारीक नाही, थोडी जाडसरच वाटायची आहे। तर आपण आता ह्यामध्ये जिरे टाकणार आहोत, चवीपुरतं मीठ, आणि हे आता चांगलं फेटून घेणार आहोत। पण फेटून घेताना एक लक्षात ठेवायचं आहे की एकाच डायरेक्शनला फेटायचं आहे। जेवढं चांगलं फेटू तेवढे सॉफ्टी स्पंजी वडे तयार होतील। त्यामुळे फेटताना तुम्ही एका साईडला चांगल्या प्रकारे फेटून घ्या। तर हे आपलं फेटून झालेलं आहे। इथे तेल तापलेलं आहे व वड्याचं पीठ तेलामध्ये सोडताना हाताला पाणी लावणं गरजेचं आहे, म्हणजे वड्याचं पीठ हाताला चिटकत नाही। आणि आपण मध्यम आचेवर वडे तळत आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता वड्यांचा कलर कसा चेंज होत चालला आहे, हलकासा गोल्डन कलर येत आहे। तर इथे आपले वडे तळून झालेले आहेत, गोल्डन असा मस्त कलर आलेला आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। इथे आपण नॉर्मल वॉटर घेतलेले आहेत। आता हे तळलेले वडे आपण ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवूया। पंधरा मिनिटं हे वडे आपण असेच पाण्यात भिजत ठेवणार आहोत। आता आपण पुढची तयारी, ते आपण चटणीसाठी आता कोथिंबीर, पुदिना, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, अद्रक, चवीपुरता मीठ, हे आता आपण मिक्सरला लावून बारीक वाटून घ्या। इथे आपण दही घेतलेला आहे, त्यात थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी। आता आपण हे चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत। इथे आपलं दही चांगल्या प्रकारे रेडी। इथे आपले वडे चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत। आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये पाणी घालून काढून घेणार आहोत। तर वरती मस्त असं दही टाकायचं आहे। हिरवी चटणी, जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला, गोड चटणी नसेल तर टोमॅटो केचप सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। बघा, खूप सुंदर असं दही वडे आपले रेडी झालेले आहेत। जर तुम्हाला मी दाखवलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।